पाण्याच्या मागणीसाठी सीना नदी काठावरील शेतकरी मागील अनेक दिवसांपासून आंदोलनाच्या भूमिकेवरती आहेत। खरं तर काही दिवसांपूर्वी सोलापुरातल्या या सिंचन भवनच्या समोर या शेतकऱ्यांनी आंदोलन केलं होतं आणि पाण्याची मागणी केलेली होती। मात्र त्यानंतर देखील प्रशासनानं अद्याप पाणी न सोडल्यानं माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख हे देखील आता आंदोलनाच्या भूमिकेवरती आलेले आहेत आणि ठिय्या आंदोलन जे आहे ते सोलापुरातल्या सिंचन भवन समोर केलं जात आहे। खरं तर बिछानस घेऊन शेतकरी जे आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत आणि जोपर्यंत पाणी सोडलं जाणार नाही तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही अशी भूमिका जी आहे त्या शेतकऱ्यांनी घेतलेली आहे। आणि खतर प्रशासनाच्या या भूमिकेमुळे माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांना जे आहे ते आंदोलनाच्या भूमिकेवर यावं लागतं। माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्याशी बोलण्याचं करूया। बापू, खरं तर गेल्या अनेक दिवसांपासून शेतकरी आंदोलन करतायत, पाण्याची मागणी करतायत, मात्र प्रशासन अजूनही नमायला तयार नाही, पाणी सोडायला तयार नाही आहे। तुम्ही इथं आलेला आहात आंदोलनाच्या भूमिकेवर, मात्र अजूनही अधिकारी तर दिसत नाही आहेत। वास्तविक कालवा वाटप समितीमध्ये पूर्वीच्या ह्याच्याप्रमाणे सीना नदीला पाणी नाही हे माहिती असताना मी समितीच्या बैठकीमध्ये सक्त सूचना विनंती केली होती की प्रत्येक आवर्तकांना सीना नदीला पाणी सोडलं पाहिजे आणि त्याप्रमाणे सोडायचं प्रोसिडिंगला लिहिलेलं आहे। पाणी वाटपात जरी नसलं तर प्रोसिडिंगला आपण ती मान्य करून घेतलेलं होतं कमिटीमध्ये। स्वाभाविकपणे अपेक्षा अशी असते की प्रशासनाला आता पाणी सोडायचं शेवटून वर जायला पाहिजे असा कायदा नियम केलेला आहे, पण दुर्भाग्य आहे की शेवटपर्यंत अजून पाणीच पोचलं नाही। मी सातत्यानं हा विषय मांडतोय कारण शेवटच्या लोकांना होणारा त्रास खूप त्रासदायक आहे। आज जनावराला पिण्याचं पाणी असेल, शेतीच्या पिकाचे नुकसान होत आहे, पाणी सुदैवान असताना काय नियोजन चुकलं हे सांगताना मला सांगता येत नाही, प्रशासकीय अधिकारी सांगतील ते। पण आम्हाला एकच वाटतं की सीना नदीत पाणी घेण्याचा ठराव हे मागच्या बैठकीमध्ये समितीच्या बैठकीमध्ये स्वतः आमचे विखे पाटील साहेब असताना हा अधिकृत करून घेतलेला आहे। त्याच्यामुळे सीना नदीला पाणी सुटावं अशी अपेक्षाच आहे। किंबहुना काही बंधाऱ्याची दारं खराब आहेत, गेल्या 2 वर्षापासून आपण सातत्यानं ही दारं बदलावीत म्हणून सुद्धा सातत्यानं प्रयत्न करतोय। कारण पाणी बंधाऱ्या ज्यावेळेस भरतंय त्यावेळेस बंधारे जर गेट चांगली नसतील तर गळती आणि अधिक उपसा ह्या दोन्हीमध्ये पाणी टिकत नाही आणि म्हणून बंधारेसुद्धा या निमित्तानं दुरुस्त व्हायला पाहिजे, गेट दुरुस्त व्हायला पाहिजे, नवीन गेट बसवणे। याचबरोबर हा तात्पुरता प्रश्न न सुटता मी माननीय आमचे विखे पाटील साहेबाच्या यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीमध्ये आत्ता कालव्यातूनच्या बाजूला तलाव आहेत, हे तलाव जर भरले आम्ही पावसाळ्यामध्ये तर मला असं वाटतं की हा जो ताण होतो हा ताण कमी होणार आहे। आणि म्हणून मी त्यावेळेससुद्धा विनंती केली होती की आत्ता कालव्याच्या बाजूला जे तलाव छोटे गावतळे असतील, छोटे पाझर तलाव असतील, ह्या तलावाला चाऱ्या खांदूनसुद्धा घ्याव्यात जेणेकरून पुढच्या पावसाळ्यातसुद्धा आपल्याला ते पाणी कालव्याद्वारे पाणी जाताना त्या तलावामध्ये भरता येईल आणि त्याचा पाझर भविष्यामध्ये आपल्याला 2-4 महिने टिकू शकतो। आणि हा जो ताण असतो आज पाणी नसल्यामुळं, विहिरीला पाणी नसल्यामुळं, साठलेलं पाणी नसल्यामुळं विहिरीला पाणी येत नाही आणि विहिरीला पाणी नाही आलं की स्वाभाविकपणे कालव्यावरती आणि नदीवरती हा ताण पडतो। आणि म्हणून हा ताण कमी होण्यासाठी गेल्या 2-4 वर्षापासून सातत्यानं प्रयत्न करतोय। मला अजूनही तेवढं मनावाचं यश आलेलं नाही। भविष्य काळामध्ये ह्या सगळ्या गोष्टी व्हाव्यात आणि शेतकऱ्याच्या ज्या भावना आहेत, शेवटी प्यायचं पाण्याला महत्त्व दिलं पाहिजे का? 100% दिलं पाहिजे। प्राधान्य पिण्याच्या पाण्याला आहेच, पिण्याच्या पाण्याबरोबर जनावरांचं सुद्धा पिण्याचं पाणी बघितलं पाहिजे आणि शेतीला सुद्धा आहे त्या पाण्याचं नियोजन हे व्यवस्थिशीर केलं पाहिजे। बाष्पीभवनचं प्रशासन मला सांगते नेहमी, बाष्पीभवन तर दरवर्षी हे होतच असते। आपल्याकडं तर तापमान कधीही मला वाटत नाही 40 कधी आलं आहे म्हणून, आणि हे दरवर्षी असतं। पण प्रत्येक वर्षी बहाणा करू नये। सातत्यानं मी आता अल्टरनेट डे वर्षाला मला उपोषण करावं लागतं, धरणं आंदोलन करावं लागतं, ही खेदाची बाब आहे। आणि म्हणून मला असं वाटतं की प्रशासनानं
पाण्याचं नियोजन करत असताना शेवटच्या लोकाला अगोदर पाणी दिलं पाहिजे, त्याची बंधाऱ्याची साठवण क्षमता वाढवली पाहिजे, त्याचे गेट दुरुस्त केले पाहिजे आणि जे कालव्याच्या बाजूचे तलाव आहेत ते भरून घेतलं तर कायमस्वरूपी हाच प्रश्न मिटणार आहे. हा एका दिवसात धरणं आंदोलनात होणारा प्रश्न नाही आणि ह्याच्यासाठी ज्या गोष्टी अडचणीच्या वाटतात त्या प्रशासनानं मला निदर्शन आणून द्याव्या. त्या पार मुख्यमंत्र्यापर्यंत जाऊनसुद्धा निधीची कमतरता असेल तर निधीसुद्धा आपण उपलब्ध करून घेऊ. पण मला असं वाटतं प्रशासन तेवढ्या बाबतीमध्ये जागृत नसल्यासारखं वाटायला लागलेलं आहे आणि म्हणून शेतकऱ्याला ही वेळ आलेली आहे. मागच्या आठवड्यात 5 तारखेला सुद्धा शेतकऱ्यांनी मी नसताना आंदोलन केलेलं होतं. त्यावेळेस मला वाटतं वाडकर साहेबांनी त्यांना 5 तारखेला पत्र दिलं की आम्ही 5-6 दिवस पाणी राहणार आहे, अजून 12 तारखेला नदीमध्ये पाणी सोडतो म्हणून सांगितलं. काल मी बाहेरगावला होतो, काल मी या ठिकाणी नव्हतो. सातत्यानं फोन येत होते. 12 तारीख आज आलेली आहे, आज पाणी अजूनही नदीला सुटलेलं नाही. मग मी म्हटलं बाबा मी स्वतः येतो उद्या आपण सर्वजण मिळून जाऊ अधिकाऱ्याकडं, अधिकाऱ्याच्या अडचणी विचारून घेऊ आणि मला असं वाटतं की तात्काळ मार्ग काढू. वरिष्ठांची पाटबंधारे मंत्र्याशी चर्चा करून तात्काळ मार्ग काढू. आपल्याला पाणी मिळवण्यासाठी मी स्वतः उद्याच्याला येतोय, आपण सगळेजण बसू आणि अधिकाऱ्यांच्यावर चर्चा करू असं सूचना. आपण सत्ताधारी आहात आणि अशा आंदोलनावरती वारंवार आंदोलन करण्याची वेळ येते, ही वेळ का आली असं वाटतं आपल्याला? मला असं वाटतं की पाणी निघाल्यापासून वास्तविक पाहता तिथल्या लाईट बंद व्हायला पाहिजे. म्हणजे कालव्याच्या बाजूची नदीच्या बाजूचे जे कनेक्शन आहेत ते थांबवले पाहिजे. खाली पाणी जोपर्यंत पोचत नाही तोपर्यंत पण ते तिथले शेतकरी पाणी खाली येऊ देत नाहीत आणि त्याच्यामुळं आम्हाला हा ताण बसतोय आणि त्याच्यामुळं आम्हाला हे कारण शेवटी पाणी धरणातून सोडल्यानंतर जर तिथंच उपसा होत असेल तर खाली वेगानं पाणी येत नाही आणि त्याच्यामुळं आम्हाला यायला उशीर होतो. या ठिकाणी पोलीस बंदोबस्त हवा आहे, महावितरणवाल्यांचं सहकार्य पाहिजेलं आहे. महावितरणवाल्यांकडे पण शेतकरी त्या ठिकाणचं वेगळी मागणी, त्या ठिकाणी लाईट बंद करू नका म्हणतात. आम्हाला वाटतं की लाईट बंद नाही केली तर खाली पाणी येत नाही. दोन्हीवर कसरत असते, त्याच्यामुळं आम्हाला ही आहेच. पण पुढच्या काळामध्ये आम्हाला ह्याच्यावर तोडगाच काढावा लागणार आहे आणि निघेल असं मला खात्री आहे. माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख खरं तर त्यांच्या नेतृत्वामध्ये हे आंदोलन सुरू आहे आणि शेतकरी जे आहेत ते अगदी बिछाणे घेऊन या ठिकाणी आले आहेत. तर तुम्ही थेट झोपण्याच्या तयारीने आलेलं दिसतंय. आता बिछाण्यावर इथं झोपून इथंच मारायच्या तयारीत आलो. शेतात तर पडून जनावर मारायला ते पिकं मेली, जनावर मारायला ते आम्हाला बघू वाटत नाही. तिथं मारण्याचं इथं तर पडून बरोबर म्हणून आम्ही इथनं पाणी दिसल्याशिवाय सोडल्याशिवाय आम्ही इथनं उठतच नाही. पाणी जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथनं उठत नाही, अशा पद्धतीची भूमिका जी आहे ती या शेतकऱ्यांनी घेतलेली आहे. अधिकारी जे आहेत ते आत्ता या ठिकाणी आलेले आहेत. या प्रश्नावर नेमका तोडगा कसा काढला जातो हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. शेतकऱ्यांनी 5 तारखेला या आधीच या सोलापूरच्या सिंचन भवनवरती आंदोलन केलेलं होतं आणि त्यानंतर आंदोलन झाल्यानंतर देखील अजूनही तोडगा न निघाल्या कारणानं हे शेतकरी जे आहेत ते माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या नेतृत्वामध्ये सोलापुरातल्या सिंचन भवनसमोर आता आंदोलन करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. कॅमेरा पर्सन पागदीसह आफताब शेख, ABP माझा, सोलापूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.